Hello students, my name is Sushant Shilar, lecturer in Computer Engineering Department, SPM Polytechnic Kumte. In this session we are going to start our next unit, windowing and clipping. आपण या सेशनला आपलं पुढचं चौथं युनिट जे आहे ते स्टार्ट करणार आहे, विंडोइंग अँड क्लिपिंग. तर याच्यामध्ये आपण विंडोइंग अँड क्लिपिंग कन्सेप्ट्स बघणार आहे. त्याच्यानंतर आपण लाईन क्लिपिंग बघणार आहे. ओके, त्याच्यानंतर पॉलिगॉन क्लिपिंग बघणार आहे आणि टेक्स्ट क्लिपिंग बघणार आहे. तर आपल्या फोर्थ युनिटचा हा सिलेबस आहे. हे आपले पॉईंट्स सर्व आपण बघणार आहे, ज्याच्यामध्ये डिफरंट अल्गोरिदम्स आहेत. ओके, तर बघूयात आता विंडोइंग आणि क्लिपिंग म्हणजे काय. तर तुम्हाला फर्स्ट युनिटमध्ये आपण बघितलं होतं कोऑर्डिनेट सिस्टम्स. ओके, तर त्या कोऑर्डिनेट सिस्टम्समध्ये मॉडेलिंग कोऑर्डिनेट्स होते, वर्ल्ड कोऑर्डिनेट्स होते, नॉर्मलाइज्ड कोऑर्डिनेट्स होते आणि डिव्हाइस कोऑर्डिनेट्स होते. ओके, हे कोऑर्डिनेट सिस्टम्स तुम्ही बघितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण वर्ल्ड कोऑर्डिनेट्सचे कन्व्हर्जन आपल्याला डिव्हाइस कोऑर्डिनेट्समध्ये ज्यावेळेस आपण करतो, ओके, त्या पर्टिक्युलर कन्सेप्टला आपण तो पर्टिक्युलर जो कन्सेप्ट आहे तो या युनिटमध्ये आपण इथं कव्हर करणार आहे. कोऑर्डिनेट सिस्टम्समध्ये आपण एका कोऑर्डिनेट सिस्टीममधून दुसऱ्या कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये आपले जे ऑब्जेक्टचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते ट्रान्सफॉर्म करतो. ओके, जसे मॉडेलिंग कोऑर्डिनेट्समध्ये आपल्याला आपल्या ऑब्जेक्टचे ॲक्च्युअल डायमेन्शन जे असतात ते मॉडेलिंग कोऑर्डिनेट्समध्ये असतात किंवा मास्टर कोऑर्डिनेट्स त्यालाच म्हणतात. तर मॉडेलिंग कोऑर्डिनेट्समध्ये ऑब्जेक्टचे ॲक्च्युअल जे डिमेन्शन्स असतात ते आपण कन्सिडर करतो. त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला आपण वर्ल्ड कोऑर्डिनेट्स मध्ये ॲप्रोप्रिएट पोझिशनला आपण त्या ऑब्जेक्टला प्लेस करतो. ओके, विथ द हेल्प ऑफ वर्ल्ड कोऑर्डिनेट्स. ओके, त्याच्यानंतर आपण त्याचं नॉर्मलायझेशन करतो आणि नॉर्मलाइज्ड कोऑर्डिनेट्स त्याची इव्हॅल्युएट करतो आणि त्याच्यानंतर मग आपण डिव्हाइस कोऑर्डिनेट्स त्याच्यानंतर इव्हॅल्युएट करून तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट जो आहे तो आपल्या डिव्हाइस कोऑर्डिनेट्स यूज करून पर्टिक्युलर डिव्हाइसला सुटेबल तो ऑब्जेक्ट आपण काय करतो, शो करतो. ओके, तर हे असे वर्ल्ड कोऑर्डिनेट्सचे जे कन्व्हर्जन्स आहेत कोऑर्डिनेट्सचे फॉर द पर्पज ऑफ शोईंग ऑर डिस्प्लेइंग युअर ऑब्जेक्ट ऑन द स्क्रीन, एनी डिव्हाइस स्क्रीन. ओके, तर त्याच्यामधला आपण एक छोटा पार्ट बघणार आहे की वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टीमपासून डिव्हाइस कोऑर्डिनेट्सपर्यंत. ओके, तर ह्या वर्ल्ड कोऑर्डिनेट्सपासून डिव्हाइस कोऑर्डिनेट्सचे जे आपण कन्व्हर्जन करतोय कोऑर्डिनेट्सचे आपल्या ऑब्जेक्टचे फॉर द पर्पज ऑफ डिस्प्लेइंग युअर ऑब्जेक्ट ऑन दी डिव्हाइस स्क्रीन. ओके, तो पर्टिक्युलर जो कन्सेप्ट जो आहे तो आपण या युनिटमध्ये विंडोइंग आणि क्लिपिंग या युनिटमध्ये आपण या चौथ्या युनिटमध्ये तो कव्हर करणार आहे. ओके, तर बघूयात आपण आता विंडो अँड क्लिपिंग. तर विंडो म्हणजे काय सर्वप्रथम बघूयात. अ विंडो इज अ रेक्टँग्युलर रिजन इन द वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टीम. आता विंडो म्हणजे काय, तर तुमच्या वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टीममधला जो रेक्टँग्युलर रिजन आहे त्याला आपण विंडो असं म्हणतो. ओके, वर्ल्ड कोऑर्डिनेट एरिया त्याचीच दुसरी डेफिनेशन आहे. वर्ल्ड कोऑर्डिनेट एरिया विच इज सिलेक्टेड फॉर डिस्प्ले इज कॉल्ड एज विंडो. ओके, तर वर्ल्ड कोऑर्डिनेट एरिया जो डिस्प्ले करण्यासाठी सिलेक्ट केला जातो त्यालाच आपण विंडो असं म्हणतो. दिस इज द कोऑर्डिनेट सिस्टम यूज टू लोकेट अन ऑब्जेक्ट इन द नॅचरल वर्ल्ड. ओके, the world coordinate system does not depend on the display device, so the units of measure can be positive, negative or decimal numbers. आता वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टम हे तुमच्या डिस्प्ले डिव्हाइसवर डिपेंड नाही आहे. ओके, तर त्याच्यामुळे आपण त्याचे आपल्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचे जे मेजरमेंट जे डिमेन्शन जे आहेत ते पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा डेसिमल नंबर्स कसेही घेऊ शकतो, कारण तुमच्या वर्ल्ड कोऑर्डिनेट्स जे आहेत ते तुमच्या डिव्हाइसवर डिपेंड नाही आहेत. ओके, म्हणून द प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग द पार्ट ऑफ द रिअल वर्ल्ड सीन टू डिस्प्ले इट ऑन द सम डिव्हाइस इज कॉल्ड एज विंडोइंग. तर विंडोइंग म्हणजे काय, तर तुमच्या रिअल वर्ल्ड सीनमधला एखादा पार्ट जो आहे ऑब्जेक्टचा जो तुम्हाला शो करायचा आहे, जो डिस्प्ले करायचा तो सिलेक्ट करायचा. ओके, कशासाठी, कुठे डिस्प्ले करायचा आपल्याला, पर्टिक्युलर डिव्हाइसवर. ओके, करस्पॉन्डिंग रिझल्टंट डिव्हाइसवर ज्या कोणत्याही डिव्हाइसवर तुम्हाला तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट डिस्प्ले करायचा आहे. ओके, तर त्याच्यासाठी जी प्रोसेस आहे, जे रिअल वर्ल्डमधल्या सीनचा जो आपण पार्ट जो सिलेक्ट करणार आहे ते प्रोसेस जे आहे त्याला आपण काय म्हणतो, विंडोइंग म्हणतो. रिअल वर्ल्डमधल्या ऑब्जेक्टचा पार्ट सिलेक्ट करणे. ओके, पर्टिक्युलर विंडो सिलेक्ट करणे कशासाठी, तर डिस्प्ले डिव्हाइसवर आपल्याला ते पर्टिक्युलर जो पार्ट आहे तो शो करायचा आहे. याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, विंडोइंग असं म्हणतो. और
त्याची दुसरी डेफिनेशन आहे, मेथड ऑफ सिलेक्टिंग अँड एनलार्जिंग द पोर्शन ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज विंडोईंग. दुसऱ्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर काय आहे, तर मेथड ऑफ सिलेक्शन अँड एनलार्जिंग, तुमच्या ऑब्जेक्टचा पोर्शन जो आहे, जो ऑब्जेक्टचा पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा पोर्शन जो तुम्हाला डिस्प्ले करायचा आहे तो सिलेक्ट करणे आणि एनलार्ज करणे, याच मेथडला काय म्हणतो आपण, विंडोईंग असं म्हणतो. आता विंडोईंग बघितलं आपण, आता क्लिपिंग म्हणजे काय बघू. क्लिपिंग विंडो इज द रेक्टँग्युलर विंडो अगेन्स्ट विच विजिबिलिटी ऑफ द सीन ऑब्जेक्ट इज टेस्टेड. क्लिपिंग विंडो म्हणजे काय, तर तुमचा ऑब्जेक्ट जो आहे, ओके, तो त्या ऑब्जेक्टमधला कोणता पार्ट विजिबल पाहिजे त्याला विजिबिलिटी टेस्ट म्हणतात. पूर्ण ऑब्जेक्ट तुम्हाला शो करायचा आहे का त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा पर्टिक्युलर पोर्शनच शो करायचा आहे, ओके. तर ते जे सिलेक्शन, ते जे रेक्टँग्युलर एरिया आहे जो तुम्ही सिलेक्शन विजिबिलिटीसाठी सिलेक्ट करणार आहे, त्या पर्टिक्युलर विंडोला आपण काय म्हणतो, क्लिपिंग विंडो असं म्हणतो. ओके, तर क्लिपिंग म्हणजे काय बघूया आता. क्लिपिंग इज द प्रोसेस ऑफ डिसाइडिंग अँड रिमूव्हिंग द पोर्शन ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, क्लिपिंग म्हणजे काय, कट करणे. क्लिपिंग इज द प्रोसेस ऑफ डिसाइडिंग अँड रिमूव्हिंग द पोर्शन ऑफ द ऑब्जेक्ट विच इज आउटसाइड ऑफ द क्लिपिंग विंडो. आता क्लिपिंग विंडो म्हणजे काय, तर जो ऑब्जेक्टचा पोर्शन तुम्हाला दाखवायचा आहे, डिस्प्ले करायचा आहे, तो ज्या विंडोमध्ये इन्क्ल्यूड होतो त्याला आपण क्लिपिंग विंडो म्हणतात. क्लिपिंग विंडोमधला पोर्शन आपण डिस्प्लेसाठी यूज करणार आहे. मग त्याच्या आउटसाईड जो पण एरिया असेल, ओके, तो एरिया रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला आपण क्लिपिंग असं म्हणतो. कशाच्या, तुमच्या क्लिपिंग विंडोच्या आउटसाईडचा कोणताही जो एरिया जो असेल तो कट करणे, रिमूव्ह करणे, त्याला आपण काय म्हणतो, क्लिपिंग असं म्हणतो. ओके, क्लिपिंग इज द प्रोसेस ऑफ डिसाइडिंग अँड रिमूव्हिंग द पोर्शन ऑफ द ऑब्जेक्ट विच इज आउटसाइड ऑफ द क्लिपिंग विंडो. आता दुसरी डेफिनेशन त्याचीच आहे, डिटरमाइनिंग विच पोर्शन टू रिमूव्ह ऑर सप्रेस इज कॉल्ड एज क्लिपिंग. कोणता पोर्शन रिमूव्ह करून टाकायचा आहे, सीनमधला कोणता अनवॉन्टेड जो पोर्शन आहे तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे, कट करायचा आहे. ओके, तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, क्लिपिंग असं म्हणतो. मग तो पोर्शन कोणता असतो, तर तुमच्या क्लिपिंग विंडोच्या आउटसाईडचा जो काही एरिया असेल तो आपल्याला अनवॉन्टेड आहे, लागत नाही, तो आपण काय करतो, कट करून टाकतो. क्लिपिंग विंडोच्या आउटसाईडचा एरिया, त्या कट करण्याच्या प्रोसेसला, रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, क्लिपिंग असं म्हणतो. युजर कॅन सिलेक्ट सिंगल ऑर मल्टिपल क्लिपिंग विंडो सायमल्टेनियसली. युजर मल्टिपल किंवा सिंगल क्लिपिंग विंडो एकाच वेळेस सिलेक्ट करू शकतो. क्लिपिंग एलिमिनेट्स द ऑब्जेक्ट्स ऑर पोर्शन्स ऑफ द ऑब्जेक्ट्स विच आर नॉट विजिबल थ्रू विंडो. ओके, क्लिपिंगमुळे काय होतं, तर तुमच्या विंडोमध्ये जे ऑब्जेक्ट्स किंवा ऑब्जेक्टचे पोर्शन जे इन्क्लूड नाही आहेत विंडोमध्ये, क्लिपिंग विंडोमध्ये, असा जो पोर्शन आहे तो क्लिपिंगमध्ये काय करतो, काढून टाकला जातो. क्लिपिंग रिड्युसेस द कम्प्युटेशन बाय नॉट प्रोसेसिंग द अननेसेसरी पार्ट ऑफ द ऑब्जेक्ट. क्लिपिंग का गरजेचं आहे, कारण जो पोर्शन आपल्याला आपल्या डिव्हाइसवर, डिस्प्ले डिव्हाइसवर दाखवायचंच नाही आहे, डिस्प्लेच करायचं नाही आहे, त्या पोर्शनला घेऊन अननेसेसरी कॉम्प्युटेशन प्रोसेसिंग CPU चं वाढवायचं नाही आहे. ओके, मग त्याच्यासाठी क्लिपिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. क्लिपिंगमुळे काय होतं, तर हे कम्प्युटेशन जे आहे ते काय होतं, रिड्यूस होतं. आपल्याला अनवॉन्टेड पार्टचं प्रोसेसिंग अननेसेसरीली करायचं नाही आहे. ओके, त्याच्यासाठी क्लिपिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. स्कॅन कन्व्हर्जन अप्रोच अँड ॲनालिटिकल अप्रोच आर टू अप्रोचेस फॉर क्लिपिंग द प्रिमिटिव्स. आता क्लिपिंगचे दोन अप्रोचेस आहेत. कोणते कोणते आहेत, स्कॅन कन्व्हर्जन अप्रोच आणि ॲनालिटिकल अप्रोच. आता स्कॅन कन्व्हर्जन अप्रोचमध्ये काय होतं, तर विजिबिलिटी ऑफ इच पिक्सेल ऑफ एन ऑब्जेक्ट इज टेस्टेड. ओके, तर स्कॅन कन्व्हर्जन अप्रोचमध्ये काय केलं जातं, तर तुमच्या ऑब्जेक्टचा प्रत्येक पिक्सेल जो आहे तो टेस्ट केला जातो रिमूव्हलसाठी. तो पर्टिक्युलर पिक्सेल हा क्लिपिंग विंडोमध्ये आहे का नाही हे टेस्ट केलं जातं. प्रत्येक पिक्सेल, ऑब्जेक्टचा प्रत्येक पिक्सेल त्या सीनमधला हा काय केला जातो, टेस्ट केला जातो. कशामध्ये, तुमच्या स्कॅन कन्व्हर्जन अप्रोचमध्ये प्रत्येक ऑब्जेक्टचा प्रत्येक पिक्सेल हा क्लिपिंग विंडोमध्ये येतो का नाही हे टेस्ट केलं जातं. या अप्रोचला काय म्हणतो आपण, स्कॅन कन्व्हर्जन अप्रोच. ॲनालिटिकल अप्रोचमध्ये काय केलं जातं, तर विजिबल पार्ट ऑफ द प्रिमिटिव्ह इज कॅल्क्युलेटेड ॲनालिटिकली. तुमच्या ऑब्जेक्टचा विजिबल पार्ट जो आहे तो काय केला जातो, ॲनालिटिकली कॅल्क्युलेट केला जातो. असं तर हे असे दोन अप्रोच आहेत, स्कॅन कन्व्हर्जन अप्रोच आणि ॲनालिटिकल अप्रोच फॉर क्लिपिंग. ओके, क्लिपिंग द प्रिमिटिव्स. आता व्ह्यूपोर्ट म्हणजे काय बघूया आपण. ॲन एरिया ऑन डिस्प्ले डिव्हाइस टू विच विंडो इज मॅप्ड इज कॉल्ड ॲज व्ह्यूपोर्ट. व्ह्यूपोर्ट म्हणजे काय, तुमच्या डिस्प्ले डिव्हाइसवरचा एरिया,
ओके, ज्याच्यावर विंडो मॅप केली जाते. ओके, त्या पर्टिक्युलर डिस्प्ले डिव्हाइसच्या पोर्शनला आपण काय म्हणतो, व्ह्यूपोर्ट असं म्हणतो. ओके, विंडो म्हणजे काय तुम्हाला सांगितलं मगाशी मी. तर ती जी विंडो आहे ती आपल्याला आता डिस्प्ले डिव्हाइसवर मॅप करायची आहे. तर ते डिस्प्ले डिव्हाइसवर जिथे मॅप करायची आहे त्या पर्टिक्युलर तुमच्या डिस्प्ले डिव्हाइसच्या पोर्शनला आपण काय म्हणतो, व्ह्यूपोर्ट असं म्हणतो. आता दुसरंच डेफिनेशन त्याला सांगायचं म्हटलं तर कसं आहे ते, व्ह्यूपोर्ट इज रेक्टँग्युलर रिजन ऑर पार्ट ऑफ द कम्प्युटर स्क्रीन विच इज सिलेक्टेड फॉर डिस्प्लेइंग द ऑब्जेक्ट. म्हणजे व्ह्यूपोर्ट म्हणजे काय असतं, जी एक रेक्टँग्युलर आयताकृती रिजन आहे. कशाचा, तुमच्या कम्प्युटर स्क्रीनचाच आयताकृती एरिया आहे, रेक्टँग्युलर रिजन आहे. ओके, तो कशासाठी यूज केला जातो, तर तिथं आपल्याला त्या पर्टिक्युलर एरियामध्येच आपल्याला काय करायचं आहे, आपला जो ऑब्जेक्ट आहे तो डिस्प्ले करायचा आहे. म्हणजे तुमच्या डिस्प्ले स्क्रीनवरचा पर्टिक्युलर रेक्टँग्युलर एरिया जिथं तुमचा ऑब्जेक्ट तुम्ही डिस्प्ले करणार आहे, तो पर्टिक्युलर एरिया जो आहे तुमच्या डिस्प्ले स्क्रीनचा, त्या एरियाला आपण काय म्हणतो, व्ह्यूपोर्ट असं म्हणतो. ओके, आता विंडोमुळं काय होतं आणि व्ह्यूपोर्टमुळं काय होतं ते बघूयात आपण. विंडो डिफाईन्स व्हॉट इज टू बी डिस्प्लेड फ्रॉम द सीन. ओके, तर विंडो काय डिफाईन करतं, तर तुमच्या पर्टिक्युलर सीनमधून कोणता पोर्शन तुम्हाला डिस्प्ले करायचा आहे हे कोण सांगतं, विंडो सांगतं. ओके, व्ह्यूपोर्ट काय सांगतं, व्ह्यूपोर्ट डिफाईन्स वेअर इट इज टू बी डिस्प्लेड ऑन द स्क्रीन. व्ह्यूपोर्ट काय सांगतं, तर तो कुठं डिस्प्ले करायचा आहे. ओके, विंडो म्हणजे काय, तर तुमच्या सीनमधून कोणता पोर्शन डिस्प्लेसाठी घ्यायचा आहे हे कोण सांगतं, विंडो सांगतं. बरोबर आहे. पण व्ह्यूपोर्ट काय सांगतं, तर तुमच्या डिव्हाइस स्क्रीनवर कुठं तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट जो आहे तो कुठं डिस्प्ले करायचा आहे हे कोण सांगतो तुम्हाला, व्ह्यूपोर्ट सांगतो. म्हणजे विंडो काय सांगतं, व्हॉट टू बी डिस्प्लेड. व्ह्यूपोर्ट काय सांगतं, वेअर टू बी डिस्प्लेड. बरोबर आहे. द प्रोसेस ऑफ मॅपिंग द पार्ट ऑफ द वर्ल्ड कोऑर्डिनेट सीन to device coordinate is referred to as a viewing transformation or window to viewport transformation or windowing transformation. एकाच कन्सेप्टला 3 नावं आहेत, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. काय आहे, व्ह्यूइंग ट्रान्सफॉर्मेशन किंवा विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन और विंडोइंग ट्रान्सफॉर्मेशन. ओके, तर हे काय आहे, विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ मॅपिंग द पार्ट ऑफ द वर्ल्ड कोऑर्डिनेट सीन टू डिव्हाइस कोऑर्डिनेट. म्हणजे काय, तर तुमच्या वर्ल्ड कोऑर्डिनेट सीनमधला तुमचा पर्टिक्युलर ऑब्जेक्टचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते कुठे मॅप करायचे आहेत आपल्याला, तुमच्या डिव्हाइसवर. मग त्याच्यासाठी डिव्हाइसवर जर मॅप जर करायचे असतील तुम्हाला ऑब्जेक्ट, तर त्यासाठी काय लागणार आहेत, डिव्हाइस कोऑर्डिनेट्स लागणार आहेत. तर या वर्ल्ड कोऑर्डिनेट्स टू डिव्हाइस कोऑर्डिनेट्सचं जे मॅपिंग आहे त्या पर्टिक्युलर मॅपिंगला काय म्हणतो, त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, तर व्ह्यूइंग ट्रान्सफॉर्मेशन किंवा विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, विंडोइंग ट्रान्सफॉर्मेशन. ओके, तर विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस ऑफ मॅपिंग आहे. ओके, त्याचा डायग्राम बघा. याच्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणजे हाऊस घेतलेला आहे इथं. ओके, ऑब्जेक्ट स्पेसमध्ये हाऊस घेतलेला आहे. ओके, तर तो पर्टिक्युलर डॉटेड रेक्टँग्युलर एरिया जो आहे, हा जो एरिया आहे हा तुमचा विंडो आहे. ओके, हा ऑब्जेक्ट स्पेस आहे, हा इमेज स्पेस आहे, हा आणि तो तुमचा डिव्हाइस स्क्रीन आहे. ओके, तर आता हा तुमचा हाऊस म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे. आता या ऑब्जेक्टमधला कोणता एरिया त्या ऑब्जेक्टचा कोणता पोर्शन तुम्हाला सिलेक्ट केला आहे तुम्ही डिस्प्लेसाठी, हा पर्टिक्युलर पोर्शन तुम्ही सिलेक्ट केला आहे. तर या पोर्शनला, या रेक्टँग्युलर एरियाला आपण काय म्हणतो, विंडो असं म्हणतो. बरोबर आहे. तर हा इथं डॉटेड जो आहे तो विंडो आहे तुमचा. ओके, आता हा इमेज स्पेस आहे. ओके, आणि हा तुमचा व्ह्यूपोर्ट आहे. व्ह्यूपोर्ट म्हणजे काय, तर तुमच्या ऑब्जेक्ट तुमच्या डिस्प्ले स्क्रीनवर कोणत्या एरियामध्ये, कोणत्या रेक्टँग्युलर एरियामध्ये पर्टिक्युलर तो डिस्प्ले करायचा आहे, शो करायचा आहे, त्या पर्टिक्युलर रेक्टँग्युलर एरियाला आपण काय म्हणतो, व्ह्यूपोर्ट असं म्हणतो. बरोबर आहे. तर हा तुमचा डॉटेड जो रेक्टँग्युलर एरिया आहे हा तुमचा, ही टोटल तुमची स्क्रीन आहे. आणि या स्क्रीनवरचा हा पर्टिक्युलर हा छोटा रेक्टँगल जो आहे, रेक्टँग्युलर एरिया, जिथं तुम्ही डिसाईड केलं की बाबा इथं आपल्याला तो आपला पर्टिक्युलर ऑब्जेक्ट जो आहे तो डिस्प्ले करायचा आहे, तर हा जो पर्टिक्युलर रेक्टँग्युलर एरिया आहे त्याला आपण काय म्हणतो, व्ह्यूपोर्ट असं म्हणतो. ओके, तर या विंडोचं, या रिअलिस्टिक सीनमधून या पर्टिक्युलर पोर्शन आपण काय करणार आहे, हा कट करून घेणार आहे, त्याला आपण विंडो म्हणतो. त्याचं आपण मॅपिंग कुठं करतो, डिव्हाइस कोऑर्डिनेट्ससोबत मॅपिंग करतो. आणि पर्टिक्युलर व्ह्यूपोर्ट जो रिजन आहे त्याला आपण त्या ऑब्जेक्टला डिस्प्ले करतो. तर या
प्रोसेस ऑफ मॅपिंगला फ्रॉम वर्ल्ड कोऑर्डिनेट्स टू डिव्हाइस कोऑर्डिनेट्स, या पर्टिक्युलर प्रोसेसला आपण काय म्हणतो, विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन किंवा विंडोईंग ट्रान्सफॉर्मेशन किंवा व्ह्यूविंग ट्रान्सफॉर्मेशन. ओके, तर याच प्रोसेस ऑफ मॅपिंगला आपण विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. आता पण त्याच्यासाठी कोणते कोणते स्टेप लागणार आहेत ते बघूयात आपण. फॉलोइंग आर द मेन स्टेप्स इन विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन. विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन ही जी प्रोसेस आहे मॅपिंगची, ती करण्यासाठी आपल्याला कोणते कोणते स्टेप्स लागतात ते बघूयात. पहिल्यांदा आपल्याला ट्रान्सलेशन करावं लागतं फर्स्ट स्टेपमध्ये, दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला स्केलिंग करावं लागतं, आणि तिसऱ्या स्टेपला परत आपल्याला काय करावं लागतं, ट्रान्सलेशन करावं लागतं. तर ते कसं आहे बघूया आपण आता. स्टेप 1 मध्ये काय करतो आपण, ऑब्जेक्ट विथ इट्स विंडो इज शिफ्टेड टू द ओरिजिन. आता हा जो पर्टिक्युलर जो विंडो आहे हा फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो, तर ओरिजिनला एक्स वाय कॉर्डिनेट्स कन्सिडर करतो, एक्स आणि वाय. ओके, एक्स आणि वाय. तर हा पर्टिक्युलर तुम्ही डिसाईड केला आहे. आता हा ऑब्जेक्टचा हा पर्टिक्युलर जो पोर्शन आहे तो आपल्याला डिस्प्ले करायचा आहे, म्हणून या रेक्टँग्युलर एरियाला काय म्हणतो आपण, विंडो. आता फर्स्ट प्रोसेसच्या विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशनच्या फर्स्ट स्टेपमध्ये काय करतो, ट्रान्सलेशन करतो. तर हा पर्टिक्युलर जो विंडो आहे तो आपण कुठं ट्रान्सलेट करतो, एक्स वाय कॉर्डिनेटच्या तुमच्या ओरिजिनला ट्रान्सलेट करतो हा पर्टिक्युलर विंडो. ओके, तर फर्स्ट स्टेप झाली ट्रान्सलेशन ऑफ विंडो टू ओरिजिन. ओके, त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये काय करतो आपण, स्केलिंग करतो. ओके, द ऑब्जेक्ट अँड द विंडो आर स्केल्ड अंटिल विंडो हॅज द डायमेन्शन सेम ॲज व्ह्यूपोर्ट. आता काय करतो आपण, नॉर्मलायझेशन करतो, इथं स्केलिंग करतो. काय करतो आपण, तो आमचा आपला पर्टिक्युलर ऑब्जेक्ट जो आहे, म्हणजे तो विंडो जो आहे त्याचे डायमेन्शन हे व्ह्यूपोर्टच्या डायमेन्शनशी आपण काय करतो, मॅच करतो. ओके, तर तो जो आहे तो पर्टिक्युलर विंडो आपण स्केल करतो अकॉर्डिंग टू आवर व्ह्यूपोर्ट. ओके, तर तो सेकंड स्टेपमध्ये आपण काय करतो, स्केलिंग करतो. आता परत थर्ड स्टेपमध्ये काय आपण काय करायचं, आपल्याला ट्रान्सलेशन करायचं. ओके, तर ट्रान्सलेशन कशाचं करायचं आहे, व्ह्यूपोर्ट इज ट्रान्सलेटेड टू इट्स करेक्ट पोझिशन ऑन द स्क्रीन. आता हा विंडो ज्यावेळेस स्केल करतो त्यावेळेस आपण त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तो व्ह्यूपोर्ट जो आहे पर्टिक्युलर तो आपल्याला त्या व्ह्यूपोर्टच्या ॲक्च्युअल कोऑर्डिनेट जे आहेत व्ह्यूपोर्टचे त्या पर्टिक्युलर कोऑर्डिनेट्सला आपल्याला काय करायचं, तो ट्रान्सलेट करायचा आहे व्ह्यूपोर्ट. ओके, तर ही झाली तुमची ट्रान्सलेशन स्टेज. फर्स्ट स्टेजमध्ये काय करतो आपण, तुमचा ऑब्जेक्ट जो आहे, विंडो जो आहे ऑब्जेक्टचा, तो आपण ओरिजिनला शिफ्ट करतो किंवा ट्रान्सलेट करतो. त्याच्यानंतर त्या विंडोला अकॉर्डिंग टू युअर व्ह्यूपोर्ट स्केल करतो, आणि स्केल झालेला जो विंडो आहे तो पर्टिक्युलर तुमच्या व्ह्यूपोर्टच्या ॲक्च्युअल कोऑर्डिनेट जे काही असतील स्क्रीनवरचे त्या पर्टिक्युलर कोऑर्डिनेट्सशी आपण त्याला काय करतो, परत ट्रान्सलेट करतो. ओके, तर हे असे 3 स्टेप आहेत. ओके, ट्रान्सलेशन, स्केलिंग अँड अगेन ट्रान्सलेशन. थ्रू दीज 3 स्टेप्स विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन इज ऑपरेटेड. ओके, तर आता आपण हेच मॅट्रिक्स फॉर्ममध्ये बघूयात डायग्रामॅटिकली. ओके, तर आता इन द मॅट्रिक्स फॉर्म वी कॅन राईट विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन ॲज फॉलोज. ओके, तर ही जी पर्टिक्युलर जी स्क्रीन आहे ही विंडो, हा रेक्टँग्युलर एरिया विंडो असं कन्सिडर करा, आणि हा जो रेक्टँग्युलर एरिया आहे हा व्ह्यूपोर्ट म्हणून कन्सिडर करा. आता याच्यामध्ये या विंडोचे आणि व्ह्यूपोर्टचे एक्स वाय कोऑर्डिनेट्स काय आहेत ते व्यवस्थित बघा, त्याच्यानुसार आपल्याला मॅट्रिक्स डिझाईन करायचं आहे. ओके, तर इथं एक्स वाय कोऑर्डिनेट कन्सिडर करा, हा तुमचा वाय आणि हा तुमचा एक्स. हा विंडोसाठी एक्स ॲक्सिस, हा विंडोसाठी वाय ॲक्सिस. सेम इकडं व्ह्यूपोर्टसाठी तुमचा हा वाय ॲक्सिस आणि इकडं व्ह्यूपोर्टसाठी एक्स ॲक्सिस. ओके, तर हा एक्स एल आणि वाय एल, एल फॉर लो अँड एच फॉर हाय. ओके, लोएस्ट अँड हायेस्ट. तर हा तुमचा एक्स जो आहे, आता इथं ओरिजिन असं जर कन्सिडर केलं एक्स वाय ॲक्सिस. ओके, तर हा पर्टिक्युलर जो पॉईंट आहे तो कुठं आहे, डब्ल्यू एक्स एल, डब्ल्यू फॉर युअर. आता हा विंडोचा चालू आहे म्हणून इथं डब्ल्यू घेतलेला आहे आपण. ओके, कोणती पोझिशन आहे याची, एक्स एल आणि वाय एल. इथं एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट दोन्ही लोएस्ट आहेत. ओके, म्हणून काय आहे इथं डब्ल्यू एक्स एल आणि डब्ल्यू वाय एल. ओके, हे व्यवस्थित बघून, हे पाठ करायचं नाही आहे, हे व्यवस्थित डायग्राम लक्ष देऊन जर बघितली तर ॲटोमॅटिक हे लक्षात येतं काय कोऑर्डिनेट्स, हे पाठ होणार नाही आहे. ओके, म्हणून व्यवस्थित लक्ष देऊन बघा, हे डब्ल्यू एक्स एल आणि डब्ल्यू वाय एल. ओके, त्याच्यानंतर डब्ल्यू एक्स एच, हा एक्स जो आहे आता इथं एक्स लोएस्ट आहे, इथं एक्स तुमचा काय असणार आहे, हायेस्ट असणार आहे. इथं वाय लोएस्ट असणार आहे, इथं वाय हायेस्ट असणार आहे. बरोबर आहे. तर आता इथं हा पर्टिक्युलर जो पॉईंट आहे एक्स वाय कोऑर्डिनेट्स जर कन्सिडर केले तर हा पर्टिक्युलर पॉईंट कुठे येतो, एक्स लोएस्टला आणि वाय लोएस्टला. हे विंडोचा आहे म्हणून डब्ल्यू लिहिलं आहे, म्हणून डब्ल्यू एक्स एल आणि डब्ल्यू वाय एल याची पोझिशन झाली.
तशी या पॉईंटची काय पोझिशन झाली आता डब्ल्यू एक्स एच. ओके, एक्स इथं हायेस्ट आहे पण वाय काय कसा आहे लोएस्टच आहे इथं, बरोबर आहे. वाय लो असणार आहे इथं वाय ॲक्सिस आणि इथं एक्स ॲक्सिसमध्ये हा पर्टिक्युलर पॉईंट जो आहे तो वायच्या लोएस्टलाच आहे, बरोबर आहे. म्हणून डब्ल्यू एक्स एच आणि डब्ल्यू वाय एल, बरोबर आहे. एक्सचा हायेस्ट आहे हा पण वायचा लोच आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा पर्टिक्युलर जो पॉईंट आहे तो तुमचा एक्सचा लोच आहे पण वायचा कसा आहे हायेस्ट पॉईंट आहे, बरोबर आहे, वाय ॲक्सिसचा. म्हणून इथं काय आले कोऑर्डिनेट्स तुमचे डब्ल्यू एक्स एल आणि डब्ल्यू वाय एच. आता या पॉईंटसाठी कसं आहे इथं डब्ल्यू एक्स एच आणि डब्ल्यू वाय एच. एक्स आणि वाय दोन्ही या पर्टिक्युलर पॉईंटला कशा आहेत एक्स ॲक्सिस वाय कोऑर्डिनेट्स आणि एक्स कोऑर्डिनेट्स कशा आहेत हायेस्ट आहेत म्हणून डब्ल्यू एक्स एच आणि डब्ल्यू वाय एच. तर हे होते विंडोसाठी. तसंच व्ह्यूपोर्टसाठी काय असणार आहेत कोऑर्डिनेट्स हे वाय ॲक्सिस हा तुमचा एक्स ॲक्सिस. परत या पर्टिक्युलर पॉईंटला परत एक्स लो आणि वाय पण लो असणार आहे म्हणून व्ही एक्स एल आणि व्ही वाय एल. व्ही कशासाठी घेतला कारण व्ह्यूपोर्टचं आहे म्हणून व्ही एक्स एल आणि व्ही वाय एल. परत इथं एक्स कसा असणार आहे हायेस्ट असणार आहे पण वाय कसा असणार आहे इथं लोएस्टच असणार आहे. इथं एक्स ॲक्सिस आहे इथं वाय ॲक्सिस आहे. ओके, तर व्ही एक्स एच आणि व्ही वाय एल. ओके, परत इथं कसं असणार आहे तुमचा एक्स लोच असणार आहे पण वाय कसा असणार आहे या पर्टिक्युलर वाय ॲक्सिसवर वाय हायेस्ट असणार आहे म्हणून इथं काय आले तुमचे कोऑर्डिनेट्स व्ही एक्स एल आणि व्ही वाय एच. आणि या पर्टिक्युलर पॉईंटला कसे असणार आहेत दोन्ही कोऑर्डिनेट्स एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स हायेस्ट असणार आहेत म्हणून व्ही एक्स एच आणि व्ही वाय एच. तर हे झाले तुमचे विंडोचे आणि व्ह्यूपोर्टचे एक्स वाय कोऑर्डिनेट्स, लोएस्ट कोऑर्डिनेट्स अँड हायेस्ट कोऑर्डिनेट्स. लोएस्ट एक्स हायेस्ट एक्स अँड लोएस्ट वाय आणि हायेस्ट वाय कोऑर्डिनेट्स. ओके, तर आता आपण या प्रोसेसमध्ये मगाशी स्टेप 1मध्ये काय केलं होतं ट्रान्सलेशन केलं होतं, बरोबर आहे. तर त्या ट्रान्सलेशनचं मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण पहिल्यांदा इव्हॅल्युएट करून घेऊयात. तर मॅट्रिक्स फॉर्म कसा येणार आहे ट्रान्सलेशनचा विथ रिस्पेक्ट टू विंडो. ओके, पहिल्यांदा काय करायचं आपल्याला आपला विंडो जो आहे तो पर्टिक्युलर आपल्याला कुठं ट्रान्सलेट करायचं आहे ओरिजिनला ट्रान्सलेट करायचं आहे, बरोबर आहे. म्हणून त्याचं मॅट्रिक्स कसं येणार आहे आपल्याला इथं या फॉर्ममध्ये येणार आहे ज्याच्यामध्ये एक्स वाय कोऑर्डिनेट्स कसे येणार आहेत मायनस डब्ल्यू एक्स एल आणि मायनस डब्ल्यू वाय. आयडेंटिटी मॅट्रिक्स घेऊन आपण काय केलेलं आहे त्या पर्टिक्युलर विंडोचं ट्रान्सलेशन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण इथं मॅट्रिक्स घेतलेला आहे त्याच्यामध्ये मायनस डब्ल्यू एक्स एल आणि मायनस डब्ल्यू वाय एल हा पर्टिक्युलर जो पॉईंट आहे तुमच्या विंडोचा याचे काय आहेत कोऑर्डिनेट्स डब्ल्यू एक्स एल आणि डब्ल्यू वाय एल, बरोबर आहे. हा पर्टिक्युलर पॉईंट आपल्याला कुठं ट्रान्सलेट करायचं आहे ओरिजिनला ट्रान्सलेट करताना आपण काय करतो मायनस करतो, बरोबर आहे. त्याच्यासाठी इथं नेगेटिव्ह घेतलेलं आहे. ओके, तर मायनस डब्ल्यू एक्स एल आणि मायनस डब्ल्यू वाय एल, बरोबर आहे. तर त्याच्यानुसार इथं हे तुमचं मॅट्रिक्स ट्रान्सलेशन मॅट्रिक्स फॉर विंडो फॉर्म झालेला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे स्केलिंग करायचं आहे, बरोबर आहे. तर स्केलिंग मॅट्रिक्स त्यासाठी घेणार आहे, बरोबर आहे. तर स्केलिंगमध्ये आपण काय करतो कसा असतो स्केलिंग मॅट्रिक्स एस एक्स 0 0 0 एस वाय 0 0 0 1 आयडेंटिटी मॅट्रिक्स फॉर स्केलिंग, बरोबर आहे. तर आता सर्वप्रथम आपण एस एक्स आणि एस वाय इव्हॅल्युएट करून घेऊयात. एस एक्स कसं इव्हॅल्युएट करणार आहे आपण विड्थ ऑफ व्ह्यूपोर्ट, बरोबर आहे. विड्थ ऑफ व्ह्यूपोर्ट डिवायडेड बाय विड्थ ऑफ विंडो. तर विड्थ ऑफ व्ह्यूपोर्ट कशी घेणार आहे पहिल्यांदा आपण विड्थ ऑफ व्ह्यूपोर्ट कशी इव्हॅल्युएट करणार आहे व्ही एक्स एच हा पॉईंट व्ही एक्स एच मायनस व्ही एक्स एल म्हणजे हा पर्टिक्युलर ही जी विड्थ आहे ही त्याच्यामुळे येणार आहे व्ही एक्स एच मायनस व्ही एक्स एल. ज्यावेळेस केला त्यावेळेस आपल्याला हा पर्टिक्युलर जो विड्थ आहे तो मिळणार आहे डिवायडेड बाय विड्थ ऑफ विंडो. विड्थ ऑफ विंडो कशी इव्हॅल्युएट करायची डब्ल्यू एक्स एच मायनस डब्ल्यू एक्स एल. ओके, मग तेच इथं घेतलेलं आहे व्ही एक्स एच मायनस व्ही एक्स एल डिवायडेड बाय डब्ल्यू एक्स एच मायनस डब्ल्यू एक्स एल. याच्यामुळे आपल्याला काय येणार आहे एस एक्स येणार आहे एक्सचं स्केलिंग येणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला एस वाय स्केलिंग काढायचं आहे. एस वाय स्केलिंग कसं येतं तर हाईट ऑफ व्ह्यूपोर्ट डिवायडेड बाय हाईट ऑफ विंडो. आपण इथं विंडो टू व्ह्यूपोर्ट स्केलिंग करतो आहे, बरोबर आहे. त्या स्केलिंगसाठी मग विड्थ आणि हाईटचं स्केलिंग घेतलेलं आहे. विड्थसाठी मग आपण एस एक्स घेतलेला आहे आणि हाईटसाठी एस वाय घेतलेला आहे, बरोबर आहे. आता विड्थचं मग अशी एस एक्स काढलेलं आहे आता आपण कशाचं काढणार आहे हाईटचं. मग हाईट ऑफ व्ह्यूपोर्ट कशी काढणार आहे आपण हाईट ऑफ व्ह्यूपोर्ट व्ही वाय एच मायनस व्ही वाय एल. ओके, व्ही वाय एच मायनस व्ही वाय एल. ओके, व्ही वाय एच मायनस व्ही वाय एल हे ज्यावेळेस आपण इव्हॅल्युएट करणार आहे त्यावेळेस आपल्याला ही पर्टिक्युलर हाईट मिळणार आहे. ओके, डिवायडेड बाय इकडं हाईट ऑफ विंडो. हाईट ऑफ विंडो कशी इव्हॅल्युएट करणार आहे डब्ल्यू वाय एच मायनस डब्ल्यू वाय एल.
बरोबर आहे. तर हे ज्यावेळेस तुम्ही करचाल त्यावेळेस तुम्हाला हाईट ऑफ विंडो मिळणार आहे. तर हाईट ऑफ व्ह्यूपोर्ट डिवायडेड बाय हाईट ऑफ विंडो ज्यावेळेस करचाल त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे, एस वाय मिळणार आहे. तर हे असे स्केलिंग फॅक्टर्स आलेले आहेत. मग हे स्केलिंग फॅक्टर्स मॅट्रिक्स फॉर्ममध्ये इथं घेतलेलं आहे. एस एक्सची व्हॅल्यू इथं पुटअप केली. काय एस एक्सची व्हॅल्यू, दिस व्ही एक्स एच मायनस व्ही एक्स एल डिवायडेड बाय डब्ल्यू एक्स एच मायनस डब्ल्यू एक्स एल, तेच इथं लिहिलेलं आहे. एस वायच्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, व्ह्यूपोर्ट टू विंडो हाईट डिवायडेशन. ओके, तर ते कसं लिहिलेलं आहे आपण, व्ही वाय एच मायनस व्ही वाय एल डिवायडेड बाय डब्ल्यू वाय एच मायनस डब्ल्यू वाय एल. ओके, तर हे झालं तुमचं स्केलिंग मॅट्रिक्स. ओके, आता थर्ड स्टेपमध्ये आपण काय करतोय, परत ट्रान्सलेशन करतोय. कशाचं, व्ह्यूपोर्ट इज ट्रान्सलेटेड टू इट्स करेक्ट पोझिशन ऑन द स्क्रीन. ओके, तर त्याच्यासाठी व्ह्यूपोर्टचं मॅट्रिक्स कसं येणार आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स घेतलेला आहे आणि त्याला व्ह्यूपोर्टच्या नुसार ॲडजस्ट केलेला आहे. व्ह्यूपोर्टच्या एक्स वाय कॉर्डिनेट्सच्या नुसार आपण इथं आयडेंटिटी मॅट्रिक्सला फॉर्म केलेला आहे. म्हणून ट्रान्सलेशन मॅट्रिक्स कसं येणार आहे, विथ रिस्पेक्ट टू व्ह्यूपोर्ट आयडेंटिटी मॅट्रिक्सचं 1 0 0 0 1 0 हे तुमचा एक्स आणि हा तुमचा व्ह्यूपोर्टचा वाय, व्ही एक्स एल आणि व्ही वाय एल. ओके, कोणता, हा व्ही एक्स एल आणि व्ही वाय एल हा पर्टिक्युलर जो पॉईंट आहे, इथूनच तुम्हाला तुमचं या पर्टिक्युलर पॉईंटला तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं व्ह्यूपोर्ट ट्रान्सपोर्ट करायचं, झाल्यानंतर ट्रान्सलेट करायचं आहे. ओके, तर हे तुमचं मॅट्रिक्स झालं. तर या 3 स्टेप्स आपल्याला विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशनसाठी करायचे आहेत. म्हणजे त्याच्यासाठी आपण मग फर्स्ट स्टेपचं मॅट्रिक्स काढलं, सेकंड स्टेपचं पण मॅट्रिक्स काढलं आणि थर्ड स्टेपचं पण मॅट्रिक्स इव्हॅल्युएट करून घेतलं. आता या तिन्ही मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन ज्यावेळेस आपण करील त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे, कॉम्पोजिट मॅट्रिक्स, युअर सिंगल कॉम्पोजिट मॅट्रिक्स फॉर विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन. आता या 3 मॅट्रिक्सचं आपण मल्टिप्लिकेशन करूयात. हे झालं तुमचं फर्स्ट स्टेपचं मॅट्रिक्स, जिथं तुम्ही ट्रान्सलेशन विथ रिस्पेक्ट टू विंडो केलं होतं. ते मॅट्रिक्स जसं तसं इथं घेतलेलं आहे. इन टू हे स्केलिंगचं मॅट्रिक्स. ओके, स्केलिंगसाठी जे मॅट्रिक्स होतं ते इथे घेतलेलं आहे. इन टू हे तुमचं ट्रान्सलेशन मॅट्रिक्स विथ रिस्पेक्ट टू व्ह्यूपोर्ट हे इथं घेतलेलं आहे. या तिन्ही मॅट्रिक्सची ज्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन करील त्यावेळेस आपल्याला हे फायनल कॉम्पोजिट मॅट्रिक्स फॉर युअर विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन मिळणार आहे. ओके, तर ते कसं आलेलं बघूयात आपण. हा फर्स्ट रो आहे, हा सेकंड रो आहे आणि खालचा जो आहे तो थर्ड रो आहे. आता याच्यामध्ये हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय आलेलं आहे बघूयात, व्ही एक्स एच मायनस व्ही एक्स एल डिवायडेड बाय डब्ल्यू एक्स एच मायनस डब्ल्यू एक्स एल. हा जो पर्टिक्युलर जो आहे हा तुमचा एस एक्सचा आहे, हा इथं आलेला आहे. ओके, 0 0, त्याच्यानंतर 0 सेकंड इथं काय आहे, व्ही वाय एच मायनस व्ही वाय एल डिवायडेड बाय डब्ल्यू वाय एच मायनस डब्ल्यू वाय एल. हा तुमचा जो आहे तो पर्टिक्युलर एस वाय आहे. ओके, त्याच्यानंतर परत 0. त्याच्यानंतर थर्ड रोमध्ये काय आहे बघा, व्ही एक्स एल मायनस डब्ल्यू एक्स एल. ओके, व्ही एक्स एल मायनस डब्ल्यू एक्स एल इन टू हा तुमचा पर्टिक्युलर एस एक्स जो आहे तो जसाचा तसा इथं आहे, व्ही एक्स एच मायनस व्ही एक्स एल डिवायडेड बाय डब्ल्यू एक्स एच मायनस डब्ल्यू एक्स एल. हे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून मी सांगत आहे. ओके, व्ही एक्स एल मायनस डब्ल्यू एक्स एल, हा व्ही एक्स एल मायनस डब्ल्यू एक्स एल, व्ही एक्स एल मायनस डब्ल्यू एक्स एल इंटू एस एक्स, हा तुमचा पर्टिक्युलर या पोझिशनला आपण हे केलेलं आहे, व्ही एक्स एल मायनस डब्ल्यू एक्स एल इंटू एस एक्स. इथं काय केलेलं आहे, व्ही वाय एल मायनस डब्ल्यू वाय एल इंटू एस वाय. ओके, खालच्या सेकंड कॉलममध्ये थर्ड रो बघा खाली, व्ही वाय एल मायनस डब्ल्यू वाय एल इंटू व्ही वाय एच मायनस व्ही वाय एल डिवायडेड बाय डब्ल्यू वाय एच मायनस डब्ल्यू वाय एल. तर हे काय आहे, व्ही वाय एल मायनस डब्ल्यू वाय एल. ओके, हा व्ही वाय एल मायनस डब्ल्यू वाय एल. ओके, इंटू एस वाय. तर ही तुमची खालची जी पोझिशन आहे ती येणार आहे, ज्याच्यामध्ये आपण व्ही वाय एल मायनस डब्ल्यू वाय एल इंटू एस वाय केला आहे आणि लास्टला काय 1. ओके, तर हे तुमचं कॉम्पोजिट मॅट्रिक्स फॉर विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन आपण इथं इव्हॅल्युएट केलेलं आहे. ओके, तर हे होतं विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन, ज्याच्यामध्ये आपण विंडोची डेफिनेशन बघितली, व्ह्यूपोर्टची डेफिनेशन बघितली. ओके, विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशनची डेफिनेशन बघितली, विंडोईंगची डेफिनेशन बघितली, क्लिपिंगची डेफिनेशन बघितली. त्याच्यानंतर विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशनमध्ये किती स्टेप्स लागतात, तर 3 स्टेप्स लागतात, ट्रान्सलेशन, स्केलिंग अँड अगेन ट्रान्सलेशन. बरोबर आहे. त्याच्यानंतर मग या स्टेपचं आपण मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन कसं आहे ते बघितलं. मग स्टेप वाईज आपण काय करून घेतलं, पहिल्यांदा मॅट्रिक्स रिप्रेझेंट करून घेतले आणि त्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशनचं जे कॉमन कॉम्पोजिट मॅट्रिक्स जे आहे ते आपल्याला इथं मिळालेलं आहे. ओके, तर दिस वॉज युअर विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन. ओके, थँक्यू.